मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, घरात जर छोटं बाळ असेल गुड नाईट मच्छर अगरबत्ती वगैरे लावू नका, त्यामुळेच माझ्या बाळाला सुद्धा निमोनिया झालेला आहे। काल काही एक्सरे काढले होते आणि ब्लड टेस्ट पण करायला टाकलेले होते। ब्लड घेऊन गेलते, ते रिपोर्ट आज येणार होते। त्यामध्ये कळणार होतं बाळाच्या रक्तात निमोनिया झाला आहे की नाही। जर रक्तात नसेल झालं तर ॲडमिटची गरज नाही, जर रक्तात पसरला असेल तर ॲडमिट करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं। म्हणूनच आम्ही जाणार होतो, कारण रिपोर्ट येणार होते संध्याकाळी 7 वाजता। म्हणूनच आम्ही आलो दवाखान्याजवळ। नंतर कारभाऱ्याने घेतलं बबड्याला उचलून, कारण त्याला सारखी झोपच येते, त्याला काय सुधरतच नाही आहे, तो खात पीत सुद्धा नाही आहे। एवढं त्याला परेशान केलं आहे या आजाराने, काय माहिती काय लागलं आहे आमच्या पाठी 7:30 काय जातच नाही आहे। त्यानंतर हॉस्पिटलमध्ये आलो, रिपोर्ट वगैरे दिले आमच्या हातात। त्यानंतर नंबर होतो म्हणून आम्ही काही बसलो होतो। मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे। गेलेला माणूस काही परत येत नाही, पण जे आहे त्यांना सुद्धा लोक बघत नाहीत बरं का आजकालचे। ज्यांच्यासाठी बोललं आहे त्यांना चांगलं समजलं असेल, कोणी स्वतःवर ओढून घेऊ नये। त्यानंतर बघा, ह्या नर्स मॅडमकडे जायचं होतं बबड्याला, त्याला ह्या खूप आवडतात ना, म्हणूनच। त्यानंतर रिपोर्ट वगैरे डॉक्टरांनी चेक केले, सांगितलं बबड्याला पेशा वाढलेले आहेत पांढऱ्या आणि ब्लड कमी झालेलं आहे म्हणून, आणि त्याने जर खाल्लं पेलं नाही तर ॲडमिट करावं लागणार असं सांगितलं आहे। पुढं काय होतं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार। बाय।